अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. सज्जन हो, आज 13 मार्च. आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येकाला आम्हाला आनंद द्यावा लागतो. श्री गुरु म्हणजे आनंदाचा कंद, कंद म्हणजे साठा. श्री गुरूंचे स्वरूप म्हणजे आनंदमय. त्यांना पाहिल्याबरोबर आपल्या चित्तात आनंद निर्माण होतो. दर्शन घेतल्यानंतर मिळणारा आनंद वेगळा. श्री महाराजांशी, महाराज तुमच्याशी बोलल्यानंतर मिळणारा आनंद वेगळा. श्री महाराजांची कृपा झाल्यानंतर मिळणारा आनंद वेगळा. महाराजांनी तुम्हाला काही विद्या दिल्यानंतर मिळणारा आनंद आणखी वेगळा. आनंद जसा कारण साक्षेप आहे तसा तो व्यक्ती साक्षेप आहे. आनंद जसा कारण सापेक्ष आहे तसा तो व्यक्ती सापेक्ष आहे. कारण कोणाला कशातून केव्हा आनंद होईल याचा काही नियम नाही. एखाद्याला व्यसनाची परिपूर्ती झाल्यावर आनंद मिळतो, एखाद्याला इच्छापूर्तीचा आनंद मिळतो. पुत्रप्राप्ती, विद्यापूर्ती, धनप्राप्ती असे आनंदाचे अनेक विषय आहेत. श्री महाराजांच्याकडे तर आनंदाची कोठारे भरलेली आहेत. इथे आला आणि तो मोकळा गेला असे कधी होणार नाही. समजा तो मोकळा गेला, पुन्हा तो येऊ शकत नाही. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणावरून काहीच प्राप्त झाले नाही तर तुम्ही त्या घरी जाल का? याचे उत्तर नाही असेच असणार आहे. विद्यार्थ्याला मिळे धन, धनार्थ्याला मिळे धन, विद्यार्थ्यासी विद्यादान, पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र, कामार्थ्यासी मिळे गती. असे जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. असे मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज होय. पण याहून त्याची महत्वाची देण म्हणजे जो मुमुक्ष आहे त्याची भूक भागवणे, त्याला हाताशी धरणे, त्याला बनविणे, हे काम इथे अखंड चालत असते. तुम्ही जसा तसा मी, हे श्री गुरूंचे वाक्य त्यासाठी महत्वाचे आहे. तुम्ही येण्या अगोदर तुमच्या इच्छा श्री गुरूंच्या इथे पोचलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही का आला आहात हे त्यांना सांगावेच लागत नाही. त्यामुळे इथे सांगणे आणि विचारणे ही प्रथाच नाही. आपोआप ज्याला जे हवे आहे ते मिळत जाते, यात संशय नाही. ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज म्हणजे सागरासारखे महान आहेत, अथांग आहेत, अनंत आहेत. त्या आनंद सागराच्या तळाचा ठाव घेणे अवघड आहे. ह्या सागराच्या कडेकडेने चालूया, त्यांचे नाम गाऊया. कडेने जाताना जेवढे मोती हाताला लागतील तेवढे वेचूया, मात्र डोळे उघडे ठेवा. कारण संसारात डोळे झाकून पडला आहात. परिणामी सागर असून सुद्धा घागर रिकामीच आहे. गाढवासारखे संसाराचे ओझे वाहतच आहे. त्यामुळे सागर भरलेला असून घागर रिकामी आहे. विषयाने अंधपण आलेले आहे. पण श्री गुरूंच्या एका लाटेत सारे पाप नष्ट होईल, पाशमुक्तता होईल, सर्वांचे मंगल होईल. बाबांच्या हुंडीत नाम जमा करूया, आपले काम होईल. श्री गुरूंच्या नौकेत आपण बसलेलो आहोत. तो नावाडी आहे, प्रसंगी आपल्यासाठी आत्मज्ञानाची खाण उघडी करेल. यासाठी आपले कर्तव्य काय? तर ग्रंथ वाचन, त्यांचे चिंतन, त्यांच्या नामात राहणे. यामुळे दुहेरी लाभ होईल आपल्या जीवनात. त्यामुळे ज्ञानानंद येईलच, पण त्यांच्या कृपेचा आनंद मिळेल. तो प्रसंग अवर्णनीय असेल.
त्याहून महत्वाचे म्हणजे श्री गुरु आपणाला परमार्थ शिकवण्यापेक्षा परमार्थी करतात. त्यामुळे असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आपल्या जिभेला वेग मिळतो, नामाचे वेड लागते. नामामुळे मिळणारा आनंद देणारे श्री गुरुच असतात. श्री गुरूंच्या पायाचे वेड लागते. काळाची भीती नष्ट होते. जीवन मरण भयमुक्त आपण झाल्यावर आणखी कोणता आनंद हवा आहे? मोक्षाचे धनीच आपण होतो. तो मोक्ष देणारे श्री गुरुच असतात. पाऊस जसा पडावा त्यावेळेस अवघी सृष्टी चैतन्यमय दिसते, तशी श्री गुरूंची दृष्टी असते. त्यांच्या देण्याला मर्यादा नाहीत, अमर्याद त्यांचे देणे आहे. देताना न म्हणे थोडे फार, देव उदार उदार, तो मोजून मापून देणार नाही. समाधान आनंद मिळेपर्यंत देणार. हजारो धाराने ज्या वेळेला आकाशातून पाऊस पडत असतो, त्यावेळी तो धरित्रीला आणि जीवांना जो आनंद देतो, तसा आनंद श्री गुरूंचा असतो. तुम्ही त्याची किंमत काय करणार? कित्येक वर्ष आनंद देतच आहे व देतच राहील. त्यांच्या आनंदाचा साठा चिरंजीव आहे. तो कधीच नाश पावणारा नाही, कारण त्यातला आनंदच चिरंजीव आहे. चला तर तोच आनंद लुटूया, जीवनात आनंद मिळवूया व आपल्या जवळील आनंद इतरांनाही देऊया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.